तो उसने वो बंद कर दिया। थैंक यू संजू भैया ने यहाँ पर बात रखी है। हा विषय इतना मोठा आहे बघा, इतना बड़ा सब्जेक्ट है कि उस पर फिर एक बार पुन्हा ते बोलायचं शॉर्ट मध्ये मी फक्त सांगतो की काय जिल्हा परिषद पंचायत समिती हे सगळं आपण जिंकलेलं आहे। याच्या नवीन काही नाही। मला तो राजकुमार का वो डायलॉग आपके साथ में शेयर करना चाहूंगा कि वो सौदागर फिल्म में राजकुमार एक बात बोलता है कि हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। वो डायलॉग में थोड़ा बदल के ऐसा बोलता हूँ कि हम जीतेंगे, हर हाल में जीतेंगे। पंचायत समिति मेंबर भी हमारा होगा, जिला परिषद मेंबर भी हमारा होगा और पालक मंत्री भी हमारा होगा। ये बिल्कुल ये होना ही होना है। अरे खींच के बिल्कुल खींच के रख रहे तो 9 तारीख 7 तारीख को इतने धनुष्यबाण चलाना है और फिर 9 तारीख को गिनना है और 10 तारीख से फिर आप और हम मिलना ही मिलना है। वो एक बात मैंने अभी इसके पहले एक कुंजोदरी गावट में बोल लो, मैंने कहा देख भाई कि भैया प्लीज प्लीज सोन्या पहले जरा 2 मिनिट बोलते रहा। एक 8 वाजेपासून बोलतोय मी, जरा विचार कर। ये बात सलीम भाई, ये बात कैसी है ना कि मराठी समजा ना दोन्ही पण भाषा सारखे भाई। मराठीमध्ये काय असतं बघा, प्रत्येकाच्या घरात तो हिंदू भाई असो किंवा मुस्लिम भाई असो, आमच्या पुरुष मंडळीला एक वाक्य ऐकावंच लागतं भाई। या कारण एक वाक्य सुद्धा ऐकतं आणि ते वाक्य काय असतं माहिती आहे का तुम्हाला? आमची बाई काय म्हणते, देखो तुम सुधरो मैं तुम्हारे घर छोड़ के जाऊं। तुम्ही सुधरा नाही तर मी घर सोडून जाईल। आता ती 1000 वेळेस म्हणते मी या भैया 1000 वेळेस, पण एकदा पण जात नाही। कारण का तो जीव संसारात अडकलेला असतो। आता ह्या विरोधी पक्षाचं खरं दुखणं असंच आहे की आपण काही अब्दुल सत्तारला सोडून जात नाही आणि तो निवडून आल्याशिवाय राहत। तो निवडून आल्याशिवाय राहत नाही, यांचं तोंड काळे झाल्याशिवाय होत नाही। बस दुखणं तेवढंच आहे, बाकी काही नाही। बस हाथी तो चलता है यार, उसने तो अपने आप को सिद्ध कर दिया। मी त्या निंबाजी तांड्याच्या सभेत बोललो होतो कि चलना पड़ता है, जलना पड़ता है, झिझना पड़ता है, अपनों के बीमारी का दर्द भी सहना पड़ता है, कटना पड़ता है, सब मिलकर कोई अब्दुल सत्तार बनता है। माशाल्लाह। इतना आसान नहीं है भैया, सब तुम लोग हमारे से ज्यादा उनके साथ रहते। काय करत नाही यार तो माणूस। सच्चा डोक्यामध्ये इकडे निंबाजी तांडा असतो, इकडे केराळा असतो, इकडे देवदास पालटकर असतो, तिकडे निजाम पठाण असतो, इकडे केशवराव तायडे असतात। सारी नगरपालिका से लेकर हर एक गांव तक मैं उनके संग में इलेक्शन में गांव में जा रहा हूँ भैया। उनके गांव में जाके लोग उनके गाने में पढ़ते। अरे दोस्ताना यार, ये दिल की बात है, दिल से निकली हुई। आणि परवा एका भाजपच्या आमदारचं भाषण झालं, त्यांनी विकास प्रगती हा विषय काहीच बोलला। मूर्खासारखं म्हणे तुम्ही बटे गेली तो मग काय कटेंगे वगैरे म्हणे। असं काहीच होत नाही भाई, ऐसा कभी नहीं हुआ। ये हजारों साल की परंपरा है, हजारों साल की। हमारे इसी देश में लखनऊ भी रहा और इसी देश में बनारस भी रहा। ये हमारी परंपरा है। किती गावामध्ये रामायणाच्या सत्संग कथेमध्ये मुस्लिम बांधव पाणी वाटतात आणि मी स्वतः किती गावांमध्ये जेव्हा रमजानचा महिना येतो तर संध्याकाळी जेव्हा तो रोजा इफ्तारचा प्रोग्राम होतो ते हिंदू बांधव पण करतात। आणि यार ही जात ये काय करायचं साहेब? परवा एक 25,000 करोडचा मालक एका ऍक्सिडेंट मध्ये गेला, हॉस्पिटल तक नशीब नाही झालं साहेब। झालं का? ड्रेसिंग तक नशीब नाही, ड्रेसिंग 12 हॉस्पिटल होते त्यांचे स्वतःचेच। ते जोपर्यंत आहे ना, दिल की बात दिल से करो यार। म्हणजे गाली एका ठिकाणी असं म्हणतो की तुम और हम मिल जाए तो बन जाए चांद सूरज, तुम और हम मिल जाए तो बन जाए चांद सूरज, वरना इन बिखरे हुए सितारों में क्या रखा है? इसमें आहेच काय ठेवलेलं यार त्याच्यामध्ये? फॉरगेट द थिंग्स। लोकनेत्यावर विश्वास ठेवायचा, एकनाथ शिंदे साहेबांवर आपला विश्वास आहे। ठीक आहे, राज्याची देशाची निवडणूक नाही हो, हे आमच्या तुमच्या रोजच्या शिक्षण, आपल्या रस्ते, पाणी, सडक एवढा पुरता हा सगळा विषय। म्हणजे संजूने सांगितलं तसं की इतका मोठा उमेदवार आपण दिलाय देवीदास दादा पालटकरच्या रूपाने। एक रिटायर्ड क्लासरूम सुपर क्लासरूम ऑफिसर साहेबांनी चांगला उमेदवार द्यायचा म्हणून त्यांना दिलंय। निजाम भाई म्हणजे मला तर वाटतं निजाम भाईंना असा एक माणूस नसेल
म्हणजे असं कोणी त्याला वाईट म्हणू शकत नाही, कोणी दुश्मन होई नाही शकत, राजा शत्रू माणूस आहे. हे दोन लोक निवडून द्यायचे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की यांचं दुःख ते नाही आहे की ते उमेदवारांचं, यांचं दुःख आहे कि सत्तार साहेबांना अपन काम नहीं छोड़ा, हम क्यों नहीं छोड़ते सत्तार साहब. मैं हमारे लिए तो मेरा काम ये सबसे ज्यादा विषय है कि भाई तुम क्यों नहीं छोड़ते. मेरी हमको हर एक पाठ सिखा. हमारे सारे धर्मों में एक बात कही गई है भाई साहब कि दुनिया में सबसे कौन बड़ा, उसका उत्तर कबीर जी ने एक वाक्य में दिया है कि दुनिया में सबसे कौन बड़ा, वही जो मुसीबत में साथ खड़ा. जो मुसीबत में साथ खड़ा चाचा वो हमारा. सही बात है. अरे वो सब बोलने की बात रहती. आपने समझा ऐसा मान लो कि हमारे काका मामा चाचा क्लास 1 है, क्लास 2 है, हम ही कहीं प्रमुख है. और जब मुसीबत आई थी और तुम्हारी गाड़ी अचानक जाके घाट में पंक्चर होती ना, तो जो पंक्चर जोड़ने आता है वो हमारा सबसे बड़ा, वो सबसे बड़ा क्योंकि मुसीबत में साथ खड़ा. तो भाई साहब यही लेकर चलना है. डोकं भ्रष्ट करायचं नाही, फार काही कानामध्ये घ्यायचं नाही. जे आमच्या हिंदू बांधवांनी रामायण किंवा मुस्लिम बांधवांनी पण आपण 1990 रामायण सिरियल पाहिलंय, त्या कैकेयीने मंथराच्या कानामध्ये टाकलं, त्या मंथराने कैकेयीच्या कानात टाकलं, कैकेयीने ऐकले, रामाला वनवास झाला. आपल्याला कैकेयी नाही व्हायचं, आमचे कान इतके कमजोर नाही करायचे, आमचे कान इतके मजबूत ठेवायचे, कौशल्य बनायचे, जगाला आकार देणारे माणसं बनायचे. अगदी डंके की चोट पर सांगायचं यस. मी तर किती वेळेस म्हणतो, अनेक सभांमधून सांगतो की यस वी आर म्हणजे प्राऊड आहे, आम्हाला अभिमान आहे त्याचा की आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, आम्ही अब्दुल सत्तार साहेबांचे समर्थक आहोत आणि राहूच कायनात तक, कयामत तक, जब तक सूरज चांद रहेगा ना भाई साहब, तब तक अब्दुल सत्तार साहब तुम्हारे हमारे साथ रहेगा और रहेगा ही रहेगा. आणि हे जितके जास्त लोक आपल्याला से वेड्यासारखे करतील, भरकटल्यासारखे करतील, वो नगर परिषद का इलेक्शन चला रहा था तो उसको तो दुर्गा ने बोला था इनको, उन्होंने बोला था कि भाई वो हॉस्पिटल में बोले पागलों का भी वार्ड बनाओ, पागलों का, क्योंकि बोले हमें नगर परिषद का निकाल लगेगा तो पागल होके घूमेंगे और जब जिला परिषद पंचायत समिति लगेगा तो पूरे ही पागल हो जाएंगे. एक पागलों का भी वार्ड करने के लिए उन्होंने कहा था. तोच विकासाचा तोच याचा धागा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हे जेव्हा आपल्याला असं काही भरतात तेव्हा यांना पण आपल्याला विचारायचं की तुम्ही निर्देश्वरला 65 कोटी दिले नाही, तुम्ही सिद्धेश्वर भगवानला 8 कोटी रुपये दिले नाही, तुम्ही कोणत्याही मंदिराला कोणत्याही मशिदीला कधी शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवला नाही. आणि हे काही कुठल्या धर्माचे ठेकेदार थोडंच आहे यार. अरे आम्हाला येतं ना, आम्हाला कळतं ना, आम्हाला आमचा धर्म कळतो, जात कळती, त्यांनी काय शिकायला पाहिजे. आम्ही असं कधीच होत नाही. मला अब्दुल सत्तार साहेब आमच्या जेव्हा गणपती बसतात तेव्हा आरतीला येतात, महालक्ष्मीला येतात, मग त्यांचा धर्म त्यांना म्हणतो का असं तुम्ही करू नका. माणूस आहे. आता एका सरपंचाने खूप छान सांगितलं की ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान ही बनेगा. हमें इंसान बनना है और वही बनकर हा डोंगरगावचा आदर्श सगळ्या जगात असला पाहिजे. माझ्याकडे एक तौसिफ नावाचा मुलगा आहे बघा, तुमच्या डोंगरगावचा तौसिफ, आणि त्याची गाडी आहे. मला माझ्यासोबत हाँ अरे रफीक भाई तुमने दिए उसको. रफीक भाई एक बार बात कर लो अखिल भाई से, वो गाड़ी बोला मैं इसके लिए बोल रहा था. वो तौसिफ बोल रहा था कि हमारे गाँव में मैंने साहब एकदम सारे लोग मजे से रहते. वो हमेशा बोलता है डोंगरगाव के बारे में, मेरे साथ रहता है. सांगायचं म्हणणं असं यार की या सगळ्या गोष्टींवर भाईसाहेब कुणी याच्यावर विचार करायचा नाही. 3 दिवस राहिले, 3, 4, 5 सगळं विसरायचंय. माननीय अब्दुल सत्तार साहेबांचे हात मजबूत करायचे. देणं बँक आहे, हे घ्यायचंय, घ्यायचंच राहायचंय. आमचा आदर आहे, आमचा आधार आहे, आमचा साभार आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यासोबत राहायचंय. दोन्ही उमेदवार आपले देवदासजी पालवकर एक अतिशय उच्च विद्याविभूषित आणि दुसरे उमेदवार आमचे निजाम भाई